नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व लिपिक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट होणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कोणी सुरू केलेले आहे? जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुखदेव बाबुराव उईके हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे? आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऋग्वेद हे आर्यांचा आद्य ग्रंथ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, द ग्रेट रिबेलियनियम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? द ग्रेट रिबेलियनियम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अशोक मेहता हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेद मानला जातो? भारतीय संगीताचा पाया कोणता वेद मानला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामवेद हे काय? भारतीय संगीताचा पाया या वेदामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात दिलेली आहे? औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदामध्ये दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अथर्ववेद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कैलास मानस सरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे? बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायजेरिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1917 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकाराचे नाव काय आहे? भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकाराचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुखदेव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, झुमर लोकनृत्य डॅडॅश राज्यात प्रसिद्ध आहे? झुमर लोकनृत्य डॅडॅश या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या ठिकाणी झुमर हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नारंग चषक डॅडॅश या खेळाशी संबंधित आहे? नारंग चषक डॅडॅश या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बॅडमिंटनशी संबंधित नारंग हे चषक आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मारियाना गर्ता ही कोणत्या महासागरात आहे? मारियाना ही गर्ता कोणत्या महासागरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये मारियाना गर्ता ही आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोमती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जपान हे काय आहे? उगवत्या सूर्याचा देश आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रेडिओचे नामांतरण ऑल इंडिया रेडिओ कधी झालेले आहे? रेडिओचे नामांतर ऑल इंडिया रेडिओमध्ये कधी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1936 साली रेडिओचे नामांतर ऑल इंडिया रेडिओमध्ये झालेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यापासून येणारे डॅडॅश कोणते किरण सजीव दृष्टीला हानिकारक असतात? सूर्यापासून येणारे डॅडॅश हे कोणते किरण आहे जे सजीव दृष्टीला हानिकारक असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अतिनील किरण हे काय सजीव दृष्टीला हानिकारक असतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिली बौद्ध परिषद कोणत्या राज्यात झालेली आहे? पहिली बौद्ध परिषद कोणत्या राज्याच्या काळात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अजातशत्रू यांच्या काळात पहिली बौद्ध परिषद झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कर्करोग कशामुळे होतो? कर्करोग कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पेशीचे अनियंत्रित विभाजन झाल्यामुळे कर्करोग हा होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडलेला आहे? भारताने एकाच वेळी 104 उपक्रम प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रशियाचा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लाल व हिरवा रंग एकत्र केल्यास कोणता रंग मिळेल? लाल व हिरवा रंग एकत्र केल्यास कोणता रंग मिळेल? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे काळा रंग मिळेल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झालेली आहे? जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जर्मनी या देशामध्ये जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे सुरू झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रबोधन काळात बायबल हा धर्मग्रंथ डॅडॅश भाषेत होता. प्रबोधन काळात बायबल हा धर्मग्रंथ डॅडॅशच्या भाषेत होता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॅटिन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी राबवली आहे? एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी राबवलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही मोहीम राबवली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1857 मध्ये पहिले हुतात्मा कोण पत्कारले? 1857 मध्ये पहिले हुतात्मा कोणी पत्कारले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंगल पांडे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सम्राट अशोक कोणत्या मार्गाचा उपासक होता? सम्राट अशोक कोणत्या मार्गांचा उपासक होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बौद्ध. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चाणक्य कौटिल्य हे डॅडॅशचे सल्लागार होते. चाणक्य कौटिल्य हे डॅडॅशचे सल्लागार होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचे चाणक्य हे सल्लागार होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मर्तांची टेकडी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? मर्तांची टेकडी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहनजोदाडो हे काय मर्तांची टेकडी म्हणून ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दुसरे महायुद्ध डॅडॅश साली सुरू झाले. दुसरे महायुद्ध डॅडॅश या साली सुरू झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इसवी सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झालेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1857 मध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहराला जोडतो? ग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहराला जोडला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली ते कोलकाता याला ग्रँड ट्रँक मार्ग हा जोडला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तानसेन हा कोणत्या सम्राटाचा दरबारी गायक होता? तानसेन हा कोणत्या सम्राटाचा दरबारी गायक होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अकबर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते? भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंग्रज व मराठे यांच्यात किती युद्ध झालेली आहेत? इंग्रज व मराठे यांच्यात किती युद्ध झालेली आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 युद्ध झालेली आहेत. मराठे व इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झालेली आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चीन व इंग्लंड यांच्यात आफूचे पहिले युद्ध कोणत्या साली झालेले आहे? चीन व इंग्लंड यांच्या आफूचे युद्ध कोणत्या साली झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इसवी सन 1839 मध्ये. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माझे जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माझे जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वीर सावरकर हे काय माझे जन्मठेप या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे आयर्नमॅन म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? भारताचे आयर्नमॅन म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे आयर्न मॅन म्हणून ओळखले जातात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरुदेव हे प्रसिद्ध नावाने ओळखले जाते. गुरुदेव हे प्रसिद्ध या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे गुरुदेव या नावाने ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसराय कोण होता? खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसराय कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड कॅनिंग. हे काय आहे? भारताचा प्रथम व्हाईसराय होता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षाचा आहे? विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1856 सालचा विधवा पुनर्विवाह कायदा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.